कोल्हापूर जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. सातबारा उतार्यावरील बोजा कमी करून देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच घेताना महसूल सेवक अर्थात कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथे ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या कोतवालाचं नाव विनोद कृष्णात बामणकर वय 29 असं आहे. तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर सहकारी संस्थेचं कर्ज नोंद होतं. मात्र नंतर शासनाच्या महामंडळाकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर सहकारी संस्थेचं कर्ज न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सातबारा उताळ्यावरून सहकारी संस्थेचा बोजा कमी करणं आवश्यक होते. याच कामासाठी तक्रारदार महसूल कार्यालयात गेले असता कोतवाल विनोद बामणकर याने हे काम करून देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना कोतवालाला रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. कोल्हापूरहून भूमी न्यूज एम कांबळे, कोल्हापूर.